मॉर्निंग पुणेकरांनो. भारी आहे एरिया बघ. बघा इकडे पुणे, तिथे काय उणे. इकडे रोड एक नंबर आहे का काय पण बोला. हा बघा धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वार. तर इकडून आतमध्ये जाऊया आता. त्या साईडला इकडे बांधकाम चालू आहे वाटतं काहीतरी. तर इकडे बघताय या साईडला इंद्रायणी, भामा आणि भीमा ह्या 3 पवित्र नद्यांचा इथे त्रिवेणी संगम होतोय. खूप सुंदर आहे. नमस्कार मित्रांनो, मी आशिष टोंबरे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर आज व्हिडिओ करतो आणि आज चाललो हो पुण्या का. त्याच्यानंतर मग तिथून सकाळी उठून जाणार जेजुरी वगैरे फिरणार. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. आणि आपल्याबरोबर आज कोण कोण आहेत ते पण आपण बघूया लवकरच. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर इकडे बघताय ही आपली इकडे गाडी आहे आणि या साईडला इकडे बघताय आपल्याबरोबर इकडे संदेश आहे, भाव्या आहे आणि भरतदा आतमध्ये बसला आहे आणि अजून एक आपला मित्र आहे गाडी चालवतोय हा बघा इकडे. त्याच्यानंतर मग बाबू आहे. आता असंच गाडीवरती पाणी मारून घेतोय आणि मग निघूया आता पुण्याला. खरा म्हणजे तर गाडी मीच चालवणार होतो, पण तो एक मित्र बोलता की नको मी घेतो गाडी, म्हणून ते का दिलो चालू होता बघा इकडे. नाही तर आम्ही घेणार, नाही तर ओपन होतो आपला ड्रायव्हर, डायरेक्ट ट्रकच चालवता एकदम भारी. तर चला आता गाडी धुवून झालेली आहे, जाऊया आता थोड्या वेळातच. तर आता आम्ही अक्कल पेटूवरती आणि हा जो रोड आहे तो डायरेक्ट पनवेलला पनवेलपर्यंत जातो. तर बघा इकडे ड्रायव्हर आहे.
आता बघता बघता आम्ही आता पुण्याला पोहोचत आलो आहे आणि फक्त आता अर्धा तास राहिला आहे. तर हे बघा इकडे या साईडला बारको काय ऐकतच नाही यार, किती बडबड करताय बघा. पोचो आता अर्ध्या तासात पोचो. बरं तर कंटाळलं की ते का घेऊन हा लय बडबड करता. तर मित्रांनो आता थोडासा ब्रेक घेतला आहे पिंपरी चिंचवडच्या मागे अजून. आणि आवाज आता कसा येत असेल काय माहिती नाही, कारण का हा हायवे आहे या साईडला बघताय. इकडे थोडासा ब्रेक घेतला आहे तर आपणाला इथून सरळ जायचं आहे. चला जाऊया आता. मस्त वाटतंय इकडे, एक नंबर जबरदस्त रोड आहे. तर चला जाऊया आता. आणि हा बघा आपला भाऊ निलेश भाऊ. पहिल्यांदाच आलोय पुण्याला. मस्त वाटतं इकडे, रोड ते एक नंबर आहे, बाप रोड आहे. चला निघूया आता. झाडात काढून ठेवा हे बघा. इकडे बघताय लाले चष्मेवाले, पूर्ण चष्मा 699 फ्रेम लेन्स. हे फक्त पुण्यामध्येच असू शकतं आता खरं आहे हे बघा. हां अरे इकडे हेल्मेट नाही काय नाही, सगळं चालतंय. इकडे पुन्हा सुरू झालेला आहे. थोडा रोड खाली भेटलाय, जाऊया आता पटापट. भारी होता लाले चष्मेवाले. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळीचे आत्ता वाजले आहेत 7:30 आणि आता आम्ही निघणार आहोत जेजुरीला. पण त्या अगोदर जाणार आहोत तुळापूरला, जिथे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ आहे. आणि तू जरा गाव बघणार आणि तिथून मग जेजुरीला जाणार. आणि काल रात्री आलो, लेट झालं, ट्रॅफिक लागलं होतं मध्येच. तर 9:30-10 वाजलेत यायला. त्याच्यानंतर मग येऊन हॉटेलवरती झोपलो आहे. तर आपली बाकीची मंडळी उठली आहेत आता, तयार वगैरे झालो आहे, मी आंघोळ केली. तर चला जाऊया आता, बघूया बाकीचे रेडी झालेत का. तर इकडे बघताय असं काय हॉटेल आहे, इकडे रूम आहे. उठलेत हा बघा. इकडे संदेश पण होता रेडी तयार झाला आहे. हा आपला अजून झोपला. हा ह्याला झोपू दे थोडा वेळ, कारण का याला गाडी चालवायची आहे. तर आपण रेडी झालेत. अजून एक जण गेलो आंघोळी का रात्रीची आम्ही घेतलो होतो ना. चला रेडी झालोय. चल खाली बघूया, राऊंड मारून येऊया जरा अगोदर. गुड मॉर्निंग पुणेकरांनो. भारी आहे एरिया बघ. बघा इकडे पुणे, तिथे काय उणे. इकडे रोड एक नंबर आहे का काय पण बोला. तर आम्ही इथे नाश्ता बघतो, पण इकडे अजून उघडला नाही या. त्यांचा टायमिंग हा हे आपला मुंबईसारखा नाही का. त्या साईडला बघूया चली. कोणाकडे त्याच्याकडे काय ड्राय फ्रूटवालं पण नाही काय, अजून सगळा बंद. चल बघूया. या आता इथे नाश्ता करायला या. तर आता आम्ही खाली जाऊन नाश्ता आणला. इथे नाश्त्याला आणला आहे ढोकळा, आला आहे ढोकळा आणि समोसा आहे. अजून काय ओपन नाही झालं एवढं. चल नाश्ता बनव. जिलेबी आहे. जिलेबी आहे जिलेबी. चला या नाश्ता करू घ्या. तर चला मित्रांनो निघालोय आता. आता गाडीत बसूया आणि जाऊया तुळापूरला. आता बॅग वगैरे टाका रे. तर चला मंडळींनो आता निघालोय आम्ही. गणपती बाप्पा मोरया. चला
आता आम्ही थेट तुळापूरला. मुंबई सारखं इकडे पण पाऊस नाही हा? जरा पण पाऊस नाही भेटलो कल पासून. मस्त चाललं. जाऊया आता. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे तुळापूरला, जिथे की आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, हे बघा इकडे या साईडला इकडे जायचं आहे आपल्याला. इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे, ते बघूया. चला दर्शन घेऊया इथे. तर या साईडला बघताय आणि इकडे गर्दी बघा कसली आहे, जबरदस्त गर्दी. हे बघा इकडे. आणि हा आपला अजून एक इकडे मित्र आहे, या इकडचाच आहे, पुण्याचाच आहे, लोकल आहे इकडचा. तर हा आपणाला इकडे फिरवतोय सर्व. त्याच्यानंतर मग जेजुरीला जाणार. चला जाऊया आता. आज संडे म्हणून गर्दी आहे ना. तर इकडून एंट्री आहे, हा गेट बघा इकडे. हा बघा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे प्रवेशद्वार. तर इकडून आतमध्ये जाऊया आता. त्या साईडला इकडे बांधकाम चालू आहे वाटतं काहीतरी, बघूया. आज संडे म्हणून पब्लिक पण भरपूर आहे. इकडे काम चालू आहे या साईडला. हे इकडे काय हे बनवतात, नवीन बनवतात. अच्छा बघा इकडे काम चालू आहे. इकडे या साईडला इकडे नवीन बनवत आहेत. इकडे चप्पल काढूया आता आणि जाऊया आतमध्ये. तर चला आता जाऊया आतमध्ये. इकडे आहे संगमेश्वर मंदिर या साईडला. इथे इकडे समाधी आहे. इकडे बघताय या साईडला आपल्या महाराजांची समाधी आहे. इथे दर्शन घेऊया आधी. असं हातात तर आता मंदिराच्या या साईडला बघताय ना, उजव्या साईडला इकडे या साईडला 3 नद्यांचा संगम होतोय. हे बघा, जाऊ शकतो खाली आहे का? अच्छा हा मस्त मस्त वाटतं. असलं मला बघा नाही भेटत. भारी वाटतं एक नंबर या साईडला. चला निश्चित जाएंगे. चला ना गणपती मंदिर. कुठे खाली आहे? इथे 3 नद्यांचा संगम होतो इथे या साईडला. चला बघूया तिथे जाऊन. आता आम्ही खाली चाललो आणि हो इकडे डांबे बिंबे लावलेले आहेत. तुळशी बनत, पेरू होत, मस्त वाटतं, जबरदस्त.
बघण्यासारखं आहे इकडे. आता आम्ही नदीजवळ येलो. तर इकडे बघताय या साईडला इंद्रायणी, भामा आणि भीमा ह्या 3 पवित्र नद्यांचा इथे त्रिवेणी संगम होतोय. खूप सुंदर आहे. आणि ते आहे ना बोललेलं, इंद्रायणी, भामा आणि भीमा या नदींनी सांगा तुम्ही आमचा शंभू राजा कसा होता. खूप सुंदर. तर आता आपण या साईडला जाऊया. इकडे पण मंदिरं आहेत. इकडची मंदिरं बघूया. इकडे एक मंदिर आहे. आता आपण हे मंदिर बघूया या साईडला. इकडे हा हा पाय भाजायला लागले रे. महादेवांचं मंदिर आहे हे बघताय इकडे. जबरदस्त. तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊन येऊया. आतमध्ये शिवलिंग आहे. हे बघा इकडे शिवलिंगाचं दर्शन घेऊया. पाय भाजतात हा जबरदस्त. बघा मस्त असं मंदिर. श्री शनी महाराज. आणि या साईडला आहे इकडे. इकडून मस्त वाटत. एक नंबर आहे. त्या साईडला पण काहीतरी आहे. इकडे आहे शनी महाराजांचं मंदिर. मस्त. चला. तर इकडे बघता इकडे शिवकालीन गणेश मंदिर आहे या साईडला. आणि हे बघा इकडे. इकडे नदी आहे. तर आता या साईडला संगमेश्वर मंदिर आहे ते बघूया. इकडे इकडे हे संगमेश्वर मंदिर आहे. ओम नमः शिवाय.
तर चला मित्रांनो, आता आपल्या महाराजांचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे जेजुरीला. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया जेजुरीच्या व्हिडिओमध्ये लगेचच. चला.